नायगाव मतदारसंघातून डॉक्टर माधव विभुते यांनी निवडणूक लढवावी. नायगाव येथील लिंगायत समाजाच्या सहविचार सभेत झाला ठराव. नायगाव मतदारसंघात डॉक्टर माधव विभुते यांनी संभाव्य विधानसभेच्या निवडणुकीत समोर जावं. चरित्रवान व सेवावृत्ती अंगीकारलेल्या उमेदवारांचा शोध मतदार घेत आहे. यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन नायगाव तालुक्यातील लिंगायत समाजाच्या सहविचार सभेत अनेक कार्यकर्त्यांनी केले. नायगाव येथील साईतीर्थ मंगल कार्यालयात रविवारी नायगाव तालुक्यातील लिंगायत समाजाच्या वतीने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. नायगाव मतदारसंघात लिंगायत समाजाच्या मतदारांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रस्थापित व धनदांडग्या उमेदवारांना मतदारांची पसंती नाही. मतदार चारित्र्यवान व सेवावृत्ती असलेल्या उमेदवारांचा शोध घेत आहेत. लिंगायत समाज व इतर 18 पगड जातींना एकत्रित करून निवडून लढवली तर एक चांगला पर्याय आपण देऊ शकतो. सध्या राजकीय पक्ष मतदान संख्येचे मूल्यांकन करीत नाहीत. यामुळे प्रस्थापित मंडळी आपल्यासमोर उभे करतात. नाईलाजास्तव ते उमेदवार आर्थिक बळावर निवडून येतात. परंतु आता सर्वांना सोबत घेऊन ती निवडणूक लढवावी असा ठराव घेण्यात आला. आम्ही आजपर्यंत दुसऱ्यांना मोठं केलं आहे. राजकीय पक्षाकडे आमची किंमत शून्य आहे. आता राजकीय पक्षांना आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. 2 आघाड्या व्यतिरिक्त तिसऱ्या आघाडीचे तिकीट घेऊन निवडणूक लढवू, अन्यथा अपक्ष निवडणूक लढवावी असा ठराव सहविचार सभेत झाला. समाजातील गरजवंत लोकांना आपण पर्याय देऊन भयमुक्त वातावरणात राजकारण करू असा संकल्प यावेळी करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भगवानराव लंगडापुरे होते, तर मार्गदर्शन अविनाश भोसीकर, डॉक्टर माधव विभुते, मोहनराव कावडे, नागोराव पाटील गाडीवान, व्यंकटराव केते, बालाजी माली पाटील, यशवंत कुराडे, गणेश स्वामी, विजय स्वामी हांडे, सदालापुरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नायगाव तालुक्यातील बहुसंख्य लिंगायत समाजाचे कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेचा आवाज 24 तास न्यूजसाठी नायगाव प्रतिनिधी धम्मदीप भत्रे.